कबड्डी खेळाचं माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराची ओळख राज्यातच नव्हे देशात आहे. तसेच वेट लिफ्टिंगमुळे गेल्या काही दिवसापासून मनमाड शहराची ओळख राज्यासह देशात पोहोचत आहे. त्याचं कारण म्हणजे मनमाड शहरातील आनंदी सांगळे. आनंदी सांगळे ही गेल्या काही वर्षापासून वेट लिफ्टिंग स्पर्धेत खेळत आहे. त्याच अनुषंगाने आपण तिच्यासोबत बातचीत करूयात. दीदी, तुझं पहिले प्रथमतः एल मराठीमध्ये स्वागत. तुला काय वाटतं? तुझी आवड कशी निर्माण झाली या खेळाबद्दल? माझी आत्या पेपर वाचत होते, तर तिकडे वेटलिफ्टिंगच्या मुलींचे बातमी होते. तेव्हा श्री प्रवीण व्यवहारे सर एन एन हे आम्हाला कोच करत होते. तेव्हा मग आत्याने मला सांगितलं, की "तू पण वेटलिफ्टिंग लाव." मग मला श्री प्रवीण व्यवहारे सरांनी कोचिंग दिली. आता तू शिक्षणाबरोबरच खेळ खेळ खेळती, विविध राज्यात चालली. तुझं दिनचर्या कशी असते? शेड्यूल कसं असतं? माझं शेड्यूल सकाळी 7 ते 9 जिमला जाते. 12 ते 5:30 शाळा राहते आणि मग 6 ते 8 परत जिम राहते. ह्या दोघांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळ होतो. हो, होतं. तू एवढ्या कमी वयात साधारण आता 10वी आहेस, विविध राज्यात फिरली आहेस. एखादा अनुभव काही शेअर करशील? हो. सरांसोबत भरपूर राज्यामध्ये मी गेलेले. तिकडे चांगला अनुभव आला सरांसोबत. एखादा चांगला अनुभव? सरांसोबत खेलो इंडियाला गेलो होतो बिहारला. तेव्हा सरांसोबत चांगला अनुभव आला. तिकडे फर्स्ट टाईम माझी खेलो इंडिया होती तेव्हा. अच्छा. आणि एखादा असं कधी तुझं मूड ऑफ वगैरे कधी झालंय का खेळामध्ये? एकदम हो, झालेलं आहे. आत्ताच नॅशनलला झाला मोदीनगर इथे. भविष्यात काय होण्याची इच्छा आहे? अ, इंटरनॅशनल खेळायची, इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे आणि पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. अच्छा. सध्या 10वीचे पेपर चालू आहेत. तू पेपरला जातेस. हो. तिकडे खेळायची आठवण येते का? हो, येते. तर कसं मॅनेज करते त्याला? मॅनेज करते. 11 ते मग 3 क्लास राहतो. मग जिम करते संध्याकाळी 6 ते 8. भविष्यात आय-पी-एस ऑफिसर व्हायचं तुला हं. एकंदर. एकंदरच कमी वयात राज्यासह देशात नाव पोचवणाऱ्या आनंदी हिने अ, राष्ट्रीय वेट लिफ्टिंगमध्ये प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न तिने बोलून दाखवलं आहे. तिच्या या कार्याला एल-एस मराठीकडून सलाम. एल-एस मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.